टू गोवा सिंगम. Hello friends, ladies and gentlemen, boys and girls, welcome back to my channel, welcome back to Vicky's Life, welcome from Goa. ओके, सो मी आलो गोव्याला आणि आजचा यस तुम्ही टायटल वाचलं असेल. सो आमचा टोटल आमचा म्हणजे माझा आणि माझ्या वाईफचा अबाउट ऑगस्ट आम्ही जेमतेम 4 दिवस इथे राहणार आहोत, म्हणजे गोव्यात राहणार आहोत. आणि आता मी आहे वॅगेटरला मी फर्स्ट टाईम आलो आहे. नेहमी जेव्हा कधी येणं होतं तेव्हा मी कॅन्डोलिन किंवा पॅललम कॅलिंगेट इथेच राहिलो आहे. वॅगेटर अंजुना मापुसा ह्या बाजूला कधीच नाही. सो ह्यावेळी म्हटलं चला लेट्स ट्राय. मला जरा एक पर्सनल स्पेस हवा होता. ॲज यू नो की येस आमची ॲनिव्हर्सरी, पहिली लग्नाची ॲनिव्हर्सरी येते किंवा 2 दिवसांनी आता ती येणार आहे. सो त्यासाठीच येस ॲनिव्हर्सरी स्पेंड करायला एखादा टाईम स्पेंड करायला आम्ही वेकेशन मोडवर आहोत आणि वेकेशन आमचा येऊन ठेपला आहे गोव्याला. सो बघूयात आता कसा होतं आमचं वेकेशन आणि येस एन्जॉय द ब्लॉग. चला आपलं चेक इन झालेलं आहे हॉटेलमध्ये, निघूयात. हाय मॅडम. अरे बघा तरी. अच्छा तुम्ही रूम दाखवते. चला मॅडम रूम दाखवत आहेत. अरे वा, लगेच जवळच आहे. वा, इथून मस्त एंट्री. झाड आहेत आजूबाजूला आणि घेऊयात एंट्री. ओके चला पहिले पेट पूजा. मला ऑर्डर करतो, काहीतरी भूक लागले भाई. ओके, तर हे हॉटेलचंच रेस्टॉरंट आहे. चला हे तुम्ही पण स्कॅन करा काय खायचं असेल तर पटकन. चला मॅडम. ओके मंडळी, चला जाऊया जेवायला. 1 मिनटं कॅमेरा पुसून घेतो. येस चला जाऊया जेवायला. होत आहेत 9:30 रात्रीचे. काय नाही, मॅडम झोपल्या होत्या. मी पण जरा अशी डुलकी मारली. थकलो होतो, सकाळी लवकर उठलो, रात्री लेट झोपलो. ओके, हे इथे असे कॉटेजेस आहेत. आणि 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 मी दिसतोय का? ओके, एक सरप्राईज म्हणजे रूममध्ये जरा काहीतरी एक युनिक गोष्ट आहे ती मी तुम्हाला उद्याच दाखवेन. फक्त सांगून ठेवतो, आता बघा. येस, हा इथे आहे बार काउंटर आणि हा पूल. मला तरी आत्ता थोडा तरी खराब वाटतोय. ठीक आहे, मस्त लाईट्स केल्यात, एकदम डिम वातावरण करून ठेवलं आहे. आणि पूर्ण अशी इथे पूर्ण प्रॉपर्टी मी सकाळी पण तुम्हाला दाखवतो. येस, दुपारी आम्ही थोडं चायनीज खाल्लं यांच्याच रेस्टॉरंटमध्ये. आणि आत्ता आम्हाला आज आहे संडे, तर प्रॉपर ऑथेंटिक गोवन फूड खायचं आहे. त्यासाठी एक रिसर्च केला मी, इकडचा जवळपास कुठला चांगला गोवन फूड मिळणारा रेस्टॉरंट आहे आणि तो सापडला आहे. तिकडे जाऊया थेट. आपण घेतली एक स्कूटी रेंटवर. चलो भाई. झालं, जाऊया. गाडी चालू आहे काय? ओके, म्हणालो गोवन स्पाइसला. ओके, ऑर्डर देऊन झाले तरी ती अजून बघते काय राहिलंय. हे बघ तिसरे हवंय.
कुबा. ओके, सो हा असा ॲम्बियन्स आहे इकडे सगळा पूर्ण. आपली ऑर्डर आपण दिलेली आहे स्टार्टरची आणि थोडं चिल करणार आपण. काय बोल तुम्ही पकड. सो आजपासून मी कॅमेरामॅन हायर केला आहे. कॅमेरा चालू करतो या मित्रांनो. बाय मॅडम, तुम्ही मला सांगाल का की ह्या वर्षातली गोवाची कितवी ट्रिप आहे तुमची? सेकंड. अरे वा, 6 महिने नाही झालेत वर्षाला आणि तुम्ही 2दा गोव्याला येऊन गेला. गोवाचा तो पार्ट नव्हता फिरलो ना. जर गोव्याचा हा पार्ट आम्ही फिरलो नव्हता आणि आम्हाला फिरायचं होतं मागच्या वेळी, पण ते राहून गेलं. चला चीअर्स पुन्हा एकदा मित्रांनो. सो हे आहे प्रॉन्स कोलीवाडा. पिवळं आहे. येस, आपल्यासारखं लाल लाल नाही आहे आणि एक नंबर लागतं यार, एक नंबर. Day 2. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. चला मंडळी, आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात करूयात आणि सुरुवात ही ब्रेकफास्टपासून करूयात. येस, झोप मध्ये झाली आहे पण आणखीन झोप हवी होती असं जरा चेहरा झाला आहे. चला ब्रेकफास्टला जाऊया. मी एकटा चाललो. येस, मॅडम आवडतात आणि येत आहेत. चला. ओके, तर आपण आलो आहे ब्रेकफास्ट करायला. मॅडम चला घ्या खाऊन. ओके, तर बरेचसे ऑप्शन्स आहेत ब्रेकफास्टसाठी इथे. त्यांचे बरंच आम्ही घेतले सुद्धा बरंच आहे. पण एकच गोष्ट मला इथे आवडली ती म्हणजे हा माठ. येस, पाणी पिण्याचा माठ. म्हणजे कसली ऑथेंटिसिटी जपली आहे लोकांनी. ब्ल्यू रिसॉर्ट्स फुकटचं प्रमोशन प्लेन होऊन जातं. ओके, थँक्यू. फुकटचं प्रमोशन झालं. पण मी काय म्हणतो, प्रमोशन हा वेगळा भाग आहे. जी गोष्ट आपल्याला आवडते ती सांगायला, ती इतरांना दाखवायला काय प्रॉब्लेम. सगळा ब्रेकफास्टचा बाजार उठला आहे. मॅडमला आमच्या हवं आहे चहा. सो मी जाऊन आणला आहे चहा मॅडमसाठी. मॅडम हे घ्या चहा घ्या. चहाशिवाय पान हलत नाही ना. चहाशिवाय पान हलत नाही. चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. वा, ओके चल. ओके, तर ही अशी आहे ब्ल्यू रिसॉर्टची प्रॉपर्टी. हे पूलच्या बाजूला असे रूम्स आहेत. ही काय अशी उभी आहे. अच्छा, फोटो काढू. ओके, तर पूलचं वाटतं इथे काहीतरी काम चालू आहे. पूल थोडा बरोबर नाही. काल पाऊस पडला आहे ना 2-3 दिवस. ते क्लीन करतायत. आपण मात्र जाऊयात रूममध्ये. लाईट अशी रिफ्लेक्ट होते. एवढा काही ऊन नाही आहे पण लाईट रिफ्लेक्ट होऊन तोंडावर लागते आणि थोडं चुरचुरत आहेत. थोडं बसूया हवं तर. हे मी बसतो इथे. थोडा वेळ बसतो मी इथे जरा रिलॅक्समध्ये. मित्रांनो, एक 15-1 मिनटं झाली असेल मी जरा रिलॅक्स झालो. इकडे बसलोय छानपैकी. असं मस्त वाटतं जरा शांत. पूल इथे साईड बाय साईड क्लीन होतं आहे आणि मी आपला जरा टेकवलं आहे. आपला अंग जरा टेकवलं. येस, आणि थोड्या वेळासाठी मी असं कालच्या दिवसात गेलो की काल काय केलं आम्ही, कसं इथे आलो वगैरे वगैरे. तर एक गोष्ट अगदीच म्हणजे इग्नोर करण्यासारखी नाही आहे. मला ती शेअर करायचं बेसिकली. तर काल मी कोणाला सांगितलं नाही मी वेकेशनसाठी कुठे चाललो वगैरे.
अचानक कालच म्हणजे जसं घरातून निघालं तसे माझ्या स्टोरीज आणि ह्या सगळ्यातून लोकांना कळलंच की मी कुठेतरी चाललो आहे निघालो आहे. तर बेसिकली माझ्या ह्या यूट्यूब चॅनलसाठी मी कुठे ना कुठेतरी फिरत असतोच. आता लग्न झालं आहे आणि बायकोला घेऊनही फिरतो आहे. तर काल बऱ्याच लोकांचं असं होतं की अरे आता कुठे, अरे एवढ्या सुट्ट्या कशा भेटतात, तुझीच मजा आहे भाई, तुमचीच मजा आहे राव. मी ह्या सगळ्या गुड कॉम्प्लिमेंट म्हणूनच येतो. अगदी आपण विचार केला किंवा मी विचार केला तर ते बॅड कॉम्प्लिमेंट किंवा नेगेटिव्ह साईडवर जाऊ शकतं, पण मी ते पॉझिटिव्हलीच घेतो. हो मला सुट्ट्या मिळतात, हो मला सुट्ट्या भेटतात आणि मी त्यांचा पुरेपूर वापर करून घेतो. माझा टाईम मॅनेजमेंट इतका काही असा ग्रेट नाही आहे, पण मी डेज मी अशा माझ्या शेड्यूल करून ठेवलेले असतात. माझी कामंही तशीच अगदीच शेड्यूल करून ठेवलेली असतात. मी कधी कुठे काय करतोय, काय कसं करतोय हे मलाच माहिती आहे. सो असं काही नाही की मी सतत फिरत असतो, मी सतत बाहेर असतो किंवा मज्जा आहे राव. काय आहे हे सगळं काय फुकट नाही होतं, हे कोणी मला फुकट करून देणार पण नाही. मी एक मिडल क्लासमधून आलेला मुलगा आहे, त्यामुळे मला पैसे आणि त्यांची किंमत बऱ्यापैकी कळते असं मला वाटतं. लोकांना काय वाटतं मला नाही माहीत. मग त्यातल्या त्यात आता आपल्याला फिरायला आवडतं, माझ्या बायकोलाही फिरायला आवडतं. मग फिरतो, सुट्ट्या मॅनेज करतो, सगळं अरेंज करतो, सगळं पुढचं एकदम प्लॅन करून ठेवतो आणि मग फिरणं काय म्हणा किंवा अगदीच टाईम स्पेंड करणं म्हणा, जमतं ते. तर मी जे काही म्हटलं आता, मी जे काही बोललो ते म्हणजे असं काही मी मनाला लावून घेतलं नाही आहे. इतकीच गोष्ट मला कळते की ही लोकं जी आहेत, जी मला हे सगळं म्हणतात किंवा बोलतात, ती अगदीच माझ्यासारखीच. फक्त फरक हा आहे की त्यांनाही फिरायला आवडतं, पण त्यांना ते करायला जमत नाही किंवा ते त्यांच्याकडून होत नाही किंवा त्यांना ते करायला फिरायला जायला जमत नाही. बेसिकली त्यांचं असं असतं की काही लोक एकदम एक्साइटमेंटमध्ये विचारतात आणि खूप हॅप्पी असतात की अरे वा कुठे चाललं आहे, छान 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 हॅपी जर्नी वगैरे. पण काही लोक असे असतात जसं मी म्हटलं की काय तुमचीच मज्जा आहे वगैरे वगैरे, अजून बरंच काय म्हणतात. तर अशा सगळ्या गोष्टी असतात, म्हणून म्हटलं जरा शेअर करूयात. येस, तुम्ही फिरा, तुम्ही मजा करा, एन्जॉय करा. मी ते पण म्हणेन तुम्ही फिरा, कारण फिरून बरं वाटतं मला आणि माझ्या बायकोला तर नक्कीच वाटतं आणि खूप रिलॅक्स वाटतं. एक अजून कधी कधी दगदग होते फिरणं म्हणजे. मी जर तुमचं फिरणं असं एकदम मॅनेज केलं तर मग त्यात जरा आरामही मिळतो आणि छान वाटतं फिरून. मला आणि वाईफला तर गोवा भरपूर आवडतो. चला लेट्स कंटिन्यू. आणि हां चला, मी निघतं तिथून. तुम्हाला मी सरप्राईज आहे आमच्या रूममध्ये, याचे सरप्राईज असं मी सांगितलं होतं ते आता दाखवतो तुम्हाला काय सरप्राईज आहे. तर ही आहे आमची जरा पसरलेली रूम. बेसिकली जरा आवरावर करायची आहे आणि मेन सरप्राईज इकडे हे पहा. येस, हा एक ओपन बाथरूम आहे. कॅन सी इथे वेस्टर्न कमोड, इथे शॉवर आहे आणि हे इथे असं ओपन आहे सगळं. हा इथे मिरर, हँडवॉश आणि बाकी आमचं सगळं. हा आणि सोबत तुम्हाला हे कर्टन्स दिलेत इकडे काय म्हणजे जर तुम्हाला नको असेल एवढं जर तुम्हाला ओपन अप नको असेल तर तुम्ही कर्टन्स लावून इथे शॉवर करू शकता आणि इथे वॉशरूम यूज करू शकता. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं सरप्राईज. एंट्री करूया.
मंडळी या, भूक लागली. आपण आलो आहे 8 जुनाला. ओके फ्रेंड्स, तर ह्या पॅनमध्ये होतं शाक्षुका. सो बेसिकली ही ग्रेव्ही आहे किंवा हे सॉस आहे टोमॅटोचं पूर्ण, आणि अजून काही हर्ब्स आहेत त्यामध्ये, आणि अंड होतं, एग होतं, एग ते आपल्याला खायचं ह्या ब्रेडसोबत प्लस. आणि सॉरी, अंड जे मी खाऊन टाकलं पटापट, भूक लागले म्हणून. आणि हे आहे मोझरेला सँडविच. आणि येस, आपली गोवन फेनी. चिअर्स. संध्याकाळची ही सगळी महफिल आहे. कसं आहे का? मस्त आहे. ओके, सो 8 जुना नाव आहे ह्या ठिकाणाचं. खूपच कूल प्लेस आहे एकदम. आर्ट रिलेटेड सगळं आहे इथे. आणि मागे इथे बुक्स आहेत, तुम्ही बुक्स वाचू शकता, वेळ घालवू शकता, आणि तिथे गेम्स खेळू शकता. चलो लेट्स कंटिन्यू विथ ईटिंग. तो काय आवडलं तुला, शाक्षुका की सँडविच? टोमॅटोचं थोडं गोड गोड आहे, नाहीच आवडलं, पण छान आहे, मस्त टेस्ट. शाक्षुका 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 मस्त डिश आहे. Your destination is on the right. ओके, पोचलो आपण एका स्पॉटवर. थोडं लोकल मार्केट, थोडासा 1, 2, 4, 5 दुकान आहेत, इकडे पण आहेत. आणि इथून खाली जायचं थोडं गाईज. सो इथून खाली उतरल्यानंतर असा एक स्पॉट आहे, इथे आपण बसू शकतो, इव्हन इथे बसू शकतो असं. आणि मला हवं आपण इथे असं खाली जाऊ शकतो रॉक्सवर, म्हणजे जरा डेंजरस आणि रिस्की आहे. सो आपण इथेच बरे आहोत. चला, सनसेट तर काय बघायला मिळणार नाही आज, कारण की क्लाउडी वेदर आहे, प्लस सन तर गायब झाला आहेच कुठे. चलो बाय बाय टू दिस प्लेस. अंधार होतोय, निघूया आता. हवा भरपूर आहे, हवा आहे नो डाऊट, पण पाहिजे तसा व्ह्यू नाही. पावसाने सगळे वाट लावून ठेवली. चला, इथे काय लिहिलंय, माय लव. तू माझा लव आहेस की मी तुझं आहे? हे जाणार आहे, ब्लॉग मध्ये जाणार आहे. मग तेच विचारते ना. अगं, तू माझी लव आणि मी तुझं लव. पण तसं नाहीच आहे. समजलं का लव? नाहीये तसं. हॅपी अॅनिव्हर्सरी. 1 वर्ष झेलला तुला, आता अजून कसं झेलणार? स्पीकर हा ठेवला. हा काय काय बोलते बिट्टू? ओय मॅडम, घ्या चहा घ्या. माझी चहा. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. चला चीअर्स. सो मंडळी, हा असा सगळा पसारा आहे. आणि बाय द वे गुड मॉर्निंग सगळ्यांना. पसारा असा आहे कारण आपण निघतो आता इथून, मला कळलं पुढे काय ते. चला चहा घेऊया, पडवीत जाऊया, परसावात जाऊया. इथे चहा घ्यायची मजा. आ हा हा, वा वा. ओके, सो ही आपली गाडी ते पार्कड आहे. आणि
इथे मस्त एक फाउंटन आहे, छोटा काम चालू आहे. आणि आपण आलो आपल्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर. सरांनी आपल्याला हेल्प केली, थँक्यू सर. ओके गाईज, सो आपण नवीन हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. मी तुम्हाला आत्ताच हॉटेल दाखवून ठेवतो, कारण नंतर मग आपला पसारा असो आणि ते परवडणार. ओके, सो ही पहा, ही एंट्री आहे, एंट्रन्स आहे सॉरी. इथून एंटर करून इथे त्यांचा तो पूल आहे, पण सध्या यांच्याकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. बाहेरचं मी नंतर दाखवतो. सो ही एंट्रन्स केल्यानंतर ही आहे रूम. फाईन, लगेच आपला सेट झाला आहे. खूपच मोठा एरिया आहे. इथे काउच आहे, एक टेबल आहे, प्लस एक मिनी फ्रीज आहे. इथे सगळं आपलं कॉफी आणि चहाचं सगळं, पाणी वगैरे सगळं केटलपासून सगळं. येस, एक मिरर आणि इथे ड्रायर आहे. इथे तुम्ही कपडे सुकवू शकता, इथे ठेवू शकता. टॉवेल्स, हँगर्स आणि आहे वॉशरूम, बेसिन विथ हेअर ड्रायर आणि येस टॉयलेटरीज. सो आज आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा दिवस. काल रात्री केक वगैरे कापून झाला. येस, काल रात्री आम्ही जेवायला सुद्धा गेलो होतो आणि वातावरण आज जरा भरपूर गरम होतं. मॅडमला काल स्वतः गरम होतं दिला. पण टॉकिंग अबाउट यस्टरडे नाईट, येस काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो, जे मी शूट नाही केलं कारण की जेवायला जायचं की नाही हे जरा डाऊटफुल होतं. कारण आम्ही संध्याकाळी आम्ही जे काही खाल्लं होतं ते जरा इनफ झालं होतं. आणि मग शेवटी होऊ नये म्हणून आम्ही एका बिग फिश, काय होतं, हां बिग फिश सी रेस्टॉरंट असं काहीतरी एक हॉटेल होतं, छान होतं. आणि तिथे आम्ही थाली ऑर्डर केली. चला मग मॅडम, काय ॲनिव्हर्सरी काय करायचं? ॲनिव्हर्सरी सरप्राईज आहे, चला. Okay guys, so we have got ourselves inked. So we have inked our marriage date. झालेला आहे टॅटू. थँक्यू सो मच सर. once again थँक्यू सो मच. सर रेकमेंड दिस प्लेस. तुम्ही जर वेगेटरला येत आहे किंवा अंजुनाला येत आहे आणि तुम्हाला जर टॅटू काढायचं आहे, प्लीज विजिट एकार्ट. ओके, सो लेट्स गो. चला रे, चला चला चला. किती वेळ. हो, चावी घे तू ना. ऐको, झाली का ॲनिव्हर्सरी? हॅपी? थँक्यू बोल. थँक्यू. दरवाजा खोला. लेफ्ट राईट. यार आमचे नॅव्हिगेटर जे
तसं ओके. चला मित्रांनो, झालं संध्याकाळी 5:30. म्हटलं निघूया, जाऊया जरा सनसेट वगैरे बघूया. शेवटचा दिवस आहे. नाही बघा वरती काय सगळे ढग आलेत, टोटल अंधार झालाय. बोंबलला सनसेट. जाऊ दे, आता जे काय बघायला मिळेल बघूयात. नाही का भूक लागली का? मला जोरात भूक लागली मला. आणि टॅटू काढल्यानंतर आम्हाला बीचच्या पाण्यात किंवा पूलच्या पाण्यात नाही जायला सांगितलं. सो बीचमध्ये डुबकी मारायचा प्लॅन कॅन्सल. अशी परिस्थिती झालेली आता इकडे. मित्रांनो, आपण वॅगेटर बीचच्या सनसेट पॉईंटला आलो आहे. पण सनसेट पॉईंटला सनसेट नाही, क्लाउडी झालं आहे सगळं. काय करायचं, बघताय ना मागे. चला थोडे फोटो काढू आणि आल्या पावली माघारी जाऊ, कारण भिजायची इच्छा माझी आजची बात नाही. चला हा कुठे जाणार? पाऊस पडला की भाग बिलका भाग. जाऊ इथे कुठेतरी दुकानात. मित्रांनो, व्ह्यू बघा. सो या बाजूला आहे अंजुना बीच. हा अंजुना बीच किंवा मिनी वॅगेटर आय गेस. हा मिनी वॅगेटर आहे. आणि क्लिफच्या त्या बाजूला मगाशी तुम्ही जे बघितलं तो आहे ॲक्च्युअल वॅगेटर, म्हणजे बिग वॅगेटर. हे वातावरण बघा फक्त. आहा. आणि आमचा भाग मिल्का भाग सुरू झालेला आहे. मागच्या वेळी पण मी मागच्या ट्रिपला आलो होतो ऑगस्ट महिन्यात मागच्या वर्षी, आणि तेव्हा मी बापरे ॲगोडा फोडलो होतो. आणि असा आज पाऊस सुरू झाला होता, काय भिजलो होतो. याच त्या ब्लॉगची लिंक तुम्हाला इथे दिसत असेल. सगळीकडे पळापळ चालू आहे बघा. सगळे निघतायत. वातावरण बिघडलेलं आहे. काय थंड हवा आहे शेट. आणि विजा कसल्याचा बघताय. आय नो मी पाऊस करतोय. काय करणार. हे पा. ओ शेट, पाहिलं. येस मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलो आहे मँगो ट्रीला. ते सकाळी आलो होतो. काय करणार, पाऊसच इतका मागे असं हे झालं आहे की थांबावं लागलं आम्हाला. हा आपला गोप्रो आता मस्त बॅटरी टाकून आणले, मेमरी कार्ड टाकून. पण काय साला बाबूराव चालूच होत नाही. काय रे आपटू काय याला. अगं चेक करूनच तर आणलंय म्हणून तर बॅगेत टाकलं ना. हा आता झोप तसंच. येस ओके. सो आम्ही रेस्टॉरंटवरून पुन्हा इथे आलो. म्हटलं बघूया सनसेट बघायला मिळतोय का. सरप्रायझिंगली सनसेट तर काही नाही भेटला, पण खूप चांगले शॉट्स मिळाले. चला मित्रांनो,
गोव्याची शेवटची नाईट किंवा इव्हनिंग स्पेंड करायला आम्ही आलो रे कर्लीज बीच शॅकवर. होय, काल आपण इथे आलो होतो ना. कशी आहे जागा? प्रॉन्स मसाला आणि रोटी. वा, नाही खरंच मस्त आहे. अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट, आईस्क्रीम विथ ब्राउनी. ओके, गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. सो आम्ही आता जरा इथे यांच्या रेस्टॉरंट पार्टमध्ये आलो आहे. रेस्टॉरंट सेक्शन आहे कॅन से, जिथे ब्रेकफास्ट रेडी होतो आहे. आम्ही ब्रेकफास्टसाठी झालो आहे आणि आमच्या मॅडम आम्ही तिथे राहतो आहे, तिथे त्या इकडे. सो हे वरती आहे. यांचा पूल बराच मोठा आणि मस्त होता, पण त्यांच्याकडे काम चालू आहे जसं मी आधी सांगितलं. स्वतः बंद आहे हे काही, ते काम चालू आहे सगळं. चला, कॅन विथ गोवा ट्रिप ब्रेकफास्ट करूया. कॅब बोला येत आहेत. स्कूटी आपली रिटर्न करायची, ती रिटर्न करून आपण एन रूट टू हो. चलो स्टार्ट करूया आपण. सध्या त्यांचं ब्रेकफास्ट लागतोय तोपर्यंत जरा हे खाऊन जात. क्रॉसंट आणि कपकेक विथ ब्राऊन ब्रेड अँड बटर अँड जॅम. चला, गुड मॉर्निंग गाईज. ओके, सो आपण थांबलो आहे एक्झिक्युटिव्ह लाऊंजमध्ये. येस, लाऊंजचा 50 रुपीज पर आवर पर पर्सन असा इथे रेट आहे. आणि ट्रेन असली बट ऑब्वियस लेट आहे, काय करणार. थांबलो 1 तास लेट आहे सांगतो. 1 तास थांबलो तर त्यानंतर जाऊ. ओके, तर आपलं लगेज हा एक आहे, हे 2 आहेत. येस, चला फायनली गोवा ट्रिप आपली झालेली आहे गाईज. सो हा ब्लॉग थोड्या वेळाने संपणारच आहे, पण 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या मला. पहिली गोष्ट ही की इथे येण्याचं आणि जाण्याचं म्हणजे एअरपोर्ट शटल जे आहे की एअरपोर्टवर तुम्ही जर कॅब करताय कुठेही जाण्यासाठी तर ते साऊथ गोवा असेल तर थोडं जास्त रेट आहे त्याचा, आणि नॉर्थला कुठे असेल तर 1300-1400 रुपये आहे. सेम आत्ताही आम्हाला आमच्या बॅगेटरवरून थिबीमला येण्यासाठी पण कॅबवाल्या काकांनी 1300 रुपये घेतले. ते म्हटले स्टँडर्ड रेट हा 1400 पण मी 1300 घेईन तुमच्याकडून. प्लस जेस अल्कोहोल तुम्हाला माहिती आहे ते स्वस्त मिळते आणि तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता. आणि तिसरी गोष्ट आहे एक्सपेन्सेस, ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती करताय, कुठे राहताय, काय खाताय, ते सगळं तुमच्या पर्सनल चॉईसवर आहे आणि ॲज पर युअर रिक्वायरमेंट आहे. सो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही तुमचा खर्च मॅनेज करू शकता. दॅट्स इट. बाकी ट्रेनचा हा प्रवास माझा पहिल्यांदा असणार आहे. मी पहिल्यांदा गोवा मडगाव किंवा गोवावरून बोर्ड करतो आहे
मुंबईच्या दिशेने. सो फ्लाईटने का नाही जात आहे आणि ट्रेनने काय जातो हे तुम्हाला आता कळेल. चला बघा थोडंसं बघून बाय द वे लाऊंज पण छान आहे. वायफाय आहे इथे. 2 प्रकारचे सीट्स आहेत. लगेज तुम्ही ठेवू शकता. कॅफेटेरिया आहे इथे. येस आली ट्रेन. 1.5 तास लेट. मी 1 तास आलो झालो म्हणजे 2.5 तास इथे. बेस्ट जाऊ दे सीझन आहे. आली लेट आली ती नशीब. जाऊ चला चढूया. ओके गाईस सो दुपारचा लंच चालू आहे आमचा मांडवी एक्सप्रेसमध्ये. आणि असं कळलं आहे की मला असं कळलं आहे बाहेरून की मांडवी एक्सप्रेसची जी कॅन्टीन आहे किंवा जी काही पॅन्ट्री आहे त्यात मस्त जेवण मिळतं. सो आता आम्ही चाललो आहे माणगावला. येस आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन. अर्थातच आम्ही गावी चाललो आहे. 4 दिवस गोव्यात राहून आता आम्ही चाललो आहे गावी. स्टेशन आलेलं आहे आणि येस वैभववाडी रोड आलेला. चला जेवूयात. मित्रांनो गोव्याचा ब्लॉग संपवूया. आपण पोहोचले माणगावला म्हणजे माझ्या गावी. तर ब्लॉग इथेच संपतो. जर ही व्हिडिओ आवडली असेल खूप मोठी जरी आहे पण जर तुम्ही पूर्ण बघितली असेल इथपर्यंत बघितली असेल आणि जर तुम्हाला ती आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली व्हिडिओतला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला आणि शेअर करा बस. ठीक आहे. टिल देन स्टे फिट बी हॅपी अँड कीप सेइंग आय एम द बेस्ट. बाय. पोचलो आम्ही घरी म्हणजे माणगावला. चलो बाय बाय. टेक केअर. सो कधी काळी ह्याच ट्रेनने मी गावावरून घरी जायचो मुंबईला आणि आता ह्याच ट्रेनने माणगावला उतरलो आहे. खूप वर्षांनी आलो आहे माणगाव रेल्वे स्टेशनला. खूप वर्षांनी. येस चला ऑफिशियली हा व्हिडिओ इथेच बंद होतो. बाय.